हाय स्टुडंट्स, ज्ञानामृत क्लासेसमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण पाहत आहोत सायन्स पार्ट सेकंडचा फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॅल्युशन. मराठीमध्ये म्हणतात याला आनुवंशिकता व उत्क्रांती. या पाठामध्ये आपण इव्हॅल्युशन म्हणजे काय आहोत हे पाहिलं आहे, इव्हॅल्युशन म्हणजे काय असतं, उत्क्रांती म्हणजे काय असतं हे पाहिलेलं आहे, त्याची डेफिनेशन पाहिली आहे, थिअरी ऑफ इव्हॅल्युशन पाहिलं आहे. अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा. आपण आता काल त्या इव्हॅल्युशनच्या थिअरीमध्ये असं पाहिलं की आपल्या सर्व सजीवांचं ॲन्सेस्टर, आपल्या सर्व सजीवांचं ॲन्सेस्टरला मराठीमध्ये म्हणतात पूर्वज, हे एकच आहे. म्हणजे सगळ्यांचं ओरिजिन हे एकच आहे आणि ह्याच्यापासून सगळे सजीव तयार झालेत. आपल्या सगळ्या सजीवांचं ॲन्सेस्टर, आपल्या सगळ्या सजीवांचं पूर्वज, सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं पूर्वज हे एकच आहे. आणि यासाठीचे पुरावे आपण आता देणार आहोत आपल्या या पाठामध्ये. पुढं एकूण 6 पुरावे आहेत. एव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युशन, बरोबर. एव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युशन म्हणजे उत्क्रांतीचे पुरावे. मी तर व्हेरी इम्पॉर्टंट केले, अतिशय इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. 1, 2, 3 कितीही मार्काला ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अतिशय म्हणजे अतिशय. याच्या पलीकडं या पाठामध्ये म्हणजे दुसरं काय नाही विचारलं जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अतिशय इम्पॉर्टंट हे सगळे पुरावे आहेत. त्यातला कुठला ना कुठला पुरावा पेपरला बऱ्याचदा विचारला जातो. अगदी 99% ह्याच्यावरला क्वेश्चन विचारला जातो. सगळे पुरावे समजून घ्यायचे आहेत. एकूण 6च पुरावे आहेत. ह्याच्यावर मग तुम्हाला तसली जे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतील, आणखीन काय करतील. पण ह्या सगळ्या ह्याचा कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे. आणि कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी हे तुम्हाला समजणार नाही. समजून घेऊयात आपण आता. या ठिकाणी एव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युशन एकूण 6 प्रकारचे आपण बघणार आहोत. बरं, हे पुरावे कसले की आपल्या सगळ्या सजीवांचं ॲन्सेस्टर एकच आहे, आपल्या सगळ्या सजीवांचं पूर्वज एकच आहे आणि या सगळ्या पूर्वज एकच असून आपण सगळे हे सजीव एकापासून तयार झालेत. म्हणजे आपल्या सगळ्यांचं मूळ एकच आहे. जरी समजा आता प्रजाती वेगवेगळ्या असल्या, जरी सुद्धा प्राण्यांच्या जाती वेगवेगळ्या असल्या, जरी वनस्पतींचे प्रकार वेगवेगळे असले तरी सुद्धा या सगळ्यांचं मूळ मात्र एकच आहे. आणि हेच आपल्याला ह्या पुराव्यांच्या माध्यमातून दाखवून द्यायचंय. आपल्या सायन्सने अतिशय छान उदाहरणं दिली, पुरावे दिले आणि ते पुरावे किती छान आहेत पहा. एक 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 पुरावा आपण बघणार आहे. त्यातला पहिला पुरावा आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. काय आहे? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. याला मराठीमध्ये म्हणतात बाह्य रूपीय पुरावे. मराठीत त्याला म्हणतात बाह्य रूपीय पुरावे. म्हणजेच त्या सजीवांचं बाह्य रूप. बाह्य रूप म्हणजे बाहेरून कसं दिसतंय, कसं असं काय त्याचे स्ट्रक्चर आहे, हे जे काय सगळं आहे त्याला आपण म्हणणार आहे मॉर्फोलॉजिकल, म्हणजे बाह्य रूप. दिसायला तो सजीव कसा आहे ह्याच्यावरून बघा किती छान पुरावा दिला. आपण ते एकदम डिटेलमध्ये सगळं बघणार आहे. मी तुम्हाला जस्ट फक्त प्रत्येकाचं एक एक सांगतो. दुसरा आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, म्हणजेच शरीरशास्त्रीय पुरावे. मी इथं फक्त मॉर्फोलॉजिकल लिहिलंय, पुढे एव्हिडन्सेस शब्द पाहिजे, बाह्यरूपीय पुरावे हा शब्द पाहिजे. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, बरोबर. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ठीक आहे. वेस्टिजल ऑर्गन एवढंच आहे. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकचा आधार घेऊ शकता. मॉर्फोलॉजिकल म्हणजे बाह्यरूपीय पुरावे, बाहेरून कसं दिसतंय असा पुरावा आपल्याला सांगितलं. किती छान, बघूयात आपण नंतर. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय? शरीरशास्त्रीय पुरावा. त्याचं शरीर कसं आहे, त्याच्या हाडांची रचना कशी आहे, बोन्सचं स्ट्रक्चर कसं आहे, शरीरशास्त्रीय पुराव्यामध्ये आपल्याला ते शिकायला मिळणार आहे. आणि तो पुरावा कसा दिला, तो एव्हिडन्स कसा दिला ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. वेस्टिजियल ऑर्गन, अवशेषांगे, बरोबर. अवशेषांगे म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं अवशेषांगांमध्ये. अवशेषांग म्हणजे काय असतं, आपल्या बॉडीमध्ये विविध प्रकारची अंग आहेत, अवशेष म्हणून फक्त पडून येत आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे मानवाचे असतील किंवा आणखीन बऱ्याचशा प्राण्यांमध्ये अवशेष म्हणून हे सगळे जे अवयव आहेत ना ते पडून येत आणि त्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणणार आहे. अतिशय म्हणजे अतिशय कन्सेप्ट महत्वाचा. वेस्टिजियल ऑर्गन, अवशेषांगे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन. डेफिनेशनमध्ये विचारतील, एक्झाम्पलमध्ये विचारतील, आणखीन कशामध्ये, हे सगळंच खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचंच आहे. नाही जर समजलं ना, तुम्ही किती पण वेळा व्हिडिओ बघा, मला तुम्ही कॉल करून विचारा, पण हे सगळं समजून घ्या, ठीक आहे. पुढं पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव विषयक पुरावे हे सुद्धा खूप छान आहे. यालाच फॉसिल फ्युएल असं पण म्हणतात, म्हणजे जीवाश्म विषयक पुरावे असं पण या पुराव्याला नाव आहे. तुम्ही लिहा तिथं फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधन विषयक पुरावे. कनेक्टिंग लिंक्स, जोडणारे दुवे, हा एक पुरावा आहे. आणि एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे भ्रूण विज्ञान विषयक पुरावा, बरोबर. भ्रूण विज्ञान विषयक पुरावा तो नक्की काय आहे तो पण आपण बघणार. पुन्हा एकदा रिपीट करतो. मॉर्फोलॉजिकल
ॲनाटॉमिकल, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटॉलॉजिकल ऑर फॉसिल फ्युएल, कनेक्टिंग लिंक्स, एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्सेस. मराठीमध्ये बाह्यरूपीय पुरावा, शरीरशास्त्रीय पुरावा, अवशेषांगे, पुराजीवविषयक पुरावा किंवा जीवाश्म इंधन विषयक पुरावा, जोडणारे दुवे आणि त्याच्यानंतर भ्रूण विज्ञान विषयक पुरावा. असे 6 पुरावे आपल्या ह्याच्यामध्ये द्यायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यातले पहिले 2 पुरावे बारकाईने शिकणार आहोत. मॉर्फॉलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस नक्की काय असतं. ठीक आहे, हा एक क्वेश्चन आहे. बरोबर, राईट द एव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युएशन हा एक क्वेश्चन आहे आणि त्याचं हे आन्सर आहे. तिथं तुम्ही असा मी ट्री डायग्राम काढली, तुम्ही अशी ट्री डायग्राम काढू शकता. बरोबर, किंवा तुम्हाला जसं करायचं तसं करा. तुम्ही असे सुद्धा ट्री डायग्राम काढू शकता. इथे लिहू शकता एव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युएशन. अशा पद्धतीने इथे एक एव्हिडन्सेस, 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 इथे अशी पण तुम्ही ट्री डायग्राम करू शकता आणि ह्याचा आन्सर तुम्ही कसं पण लिहू शकता. अशीच ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो. किंवा तुम्ही अजून असे बॉक्स करू शकता अशा पद्धतीने. बरोबर, हा एक एव्हिडन्सेस, हा एक एव्हिडन्सेस, अजून तुम्हाला जसं याचा आन्सर लिहायला जमतं आहे. एकूण 6 एव्हिडन्सेस आहेत. खूप इम्पॉर्टंट हा पहिला क्वेश्चन आपला ह्याच्यामधला झाला. व्हॉट आर द किंवा विच आर द एव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युएशन. उत्क्रांतीचे पुरावे कोणते. एकूण 6 आहेत. प्रत्येकाचे पाठच पाहिजेत. प्रत्येकाचे एव्हिडन्सेस पाठच पाहिजेत. आपण ज्यावेळेस तुम्हाला आता परत तुमच्याशी आमचा संबंध आहे ते आम्ही त्यावेळेस तुम्हाला विचारणार आहे की हे एव्हिडन्सेस कोणते आहेत. त्यावेळेस तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देताच आलं पाहिजे. बऱ्याचशा मुलांना ह्याचे प्रश्नाचं उत्तर अजून पण देता येत नाही. अगदी परीक्षेला जाताना सुद्धा हे प्रश्नाचं उत्तर देता येत नाही की जो प्रश्न म्हणजे आपला हा पूर्ण पाठच आहे. या प्रश्नाचं उत्तर तुमचं किंवा हा प्रश्न तुमचा पाठ पाहिजे. पुढे पहा, आपण बघूया त्यातला पहिला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजेच बाह्यरूपीय पुरावा. काय बघायचं आपल्याला आता, बाह्यरूपीय पुरावा नक्की काय. आपल्या सगळ्यांचं अँसेस्टर, आपल्या सगळ्याचं पूर्वज एकच आहे हे मान्य का करायचं किंवा मान्य कशावरून करायचं. आपल्या सगळ्यांचं पूर्वज एकच आहे हे मान्य कुठल्या गोष्टीवरून करायचं, नक्की का. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, मी असं का मानू की आपल्या सगळ्यांचं पूर्वज एकच आहे. अरे विश्वास तरी कसा ठेवायचा, कसं शक्य आहे. कुत्रा एका बाजूला, गाय एका बाजूला, मानव एका बाजूला, वाघ एका बाजूला, सिंह एका बाजूला. बरोबर, कसा विश्वास ठेवायचा की आपल्या सगळ्यांचं पूर्वज एकच आहे. ठीक आहे, हेच पुरावे आपण देत आहोत. त्यातला पहिला आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे बाह्यरूपीय पुरावे. बाह्य रूप बघायचंय आपल्याला सजीवांचं आणि बाह्य रूप सांगतं आपल्या सगळ्यांचं मूळ एकच आहे. बघूयात कसं पहा. तर जर समजा आपण काही ऑर्गन्स आहेत ते जर आपण विचारात घेतले काही सजीवांचे, तर त्याच्यामध्ये व्हेरियस सिमिलॅरिटी आपल्याला जाणवून येते. आपल्याला काही तिथं साधर्म्य जाणवतं, आपल्याला तिथं काही समानता जाणवते. बाह्यरूप सांगतं की आपल्या सगळ्यांचा म्हणजे आपल्या सगळ्यांचे अँसेस्टर म्हणजे पूर्वज एकच आहे. कुठले कुठले अवयव आहेत हे जर तुम्ही विचार केला तर तुमच्या या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिसत असेल. पहा, तुम्हाला इथं कुत्रा म्हणजे डॉग आहे, इथं मेंढी आहे, आणखीन इथं कोल्हा वगैरे फॉक्स आहे. तर हे जे काय 3 ॲनिमल्स आहेत, खाली प्लांट्स दिलेत. तुम्ही तुमचं टेक्स्टबुक तुमच्या समोर असेल, तुम्ही हे सगळे फिगर्स पाहिजेत आणि ह्यांचं बाह्यरूप बघायचं म्हणजे ते दिसतात कसे, ते बाहेरून कसे दिसतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. तर बघा, स्ट्रक्चर ऑफ माउथ. पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला, स्ट्रक्चर ऑफ माउथ म्हणजेच काय, तर आपलं जे तोंड आहे त्या तोंडाची रचना. स्ट्रक्चर ऑफ माउथ प्रत्येकाचं बघायचं. असाच जबडा असतो, अशाच पद्धतीने स्ट्रक्चर असतं, दात तसेच बसवलेत बघा प्रत्येक या ॲनिमलच्या. म्हणजे तुमचा कुत्रा असेल, मेंढी असेल, फॉक्स असेल, इवन मानव जरी असेल तरी पण तशा पद्धतीने ते माउथचं स्ट्रक्चर आपल्याला प्रत्येकाचं एकसारखं दिसतं बघा. इमॅजिनेशन करा, इमॅजिनेशन. मांजर कसं असतं, कुत्रा कसा असतो, गाय कशी असते, प्रत्येकाचं इमॅजिनेशन करा. तिथंच असे ओठ असतात बरोबर, आणि त्या ओठाच्या मध्ये असे दात त्याच्यामध्ये असतात, जबडा प्रत्येकाचा जवळजवळ सारखा आहे. ठीक आहे, हे एक पहा. दुसरी महत्वाची गोष्ट बघा, पोझिशन ऑफ आईज. बरोबर, पोझिशन ऑफ आईज म्हणजे डोळ्यांची स्थान. प्रत्येक ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डोळ्यांचं स्थान सुद्धा बघा की आपल्या हे कपाळ जे आहे त्या कपाळाच्या इथं आपले डोळे आहेत. कुठल्या प्राण्याचे डोळे इकडे पाठीमागे नाहीत किंवा इकडे कुठेतरी असं इकडे डोळा आणि इकडे डोळा असं पण नाही. बरोबर, अगदी पोझिशन पण बघा तुम्ही सगळ्या प्राण्यांची. कुत्र्याचे बघा, मेंढीचे बघा, फॉक्सचे बघा, ह्युमन बिईंगची मानवाची बघा, नाकाच्या बरोबर मध्ये असे डोळे आहेत. बाह्यरूप आहे हे कसं सगळं एकसारखं. मानवाचे पण डोळे तसे, कुत्र्याचे पण तसे, मेंढीचे पण तसे, गायीचे पण तसे, कोल्ह्याचे पण तसे, वाघाचे पण डोळे तसेच का. बरोबर, बाह्यरूप आपण पाहतोय. पोझिशन ऑफ आईज बघा. स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स बघा, म्हणजे जे आपल्या नाकपुड्या आहेत. स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स
बरोबर. माउथ, आईज आणि नॉस्ट्रिल्स. नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुड्या ज्या आपल्या आहेत प्रत्येकाच्या तशाच आहेत बघा. असं आपलं नाक असणार आहे आणि हे तर आपल्या ह्या अशा नॉस्ट्रिल्स असणार आहेत. बरोबर. प्रत्येकाचं असंच आहे नॉस्ट्रिल्स. आणि कुत्र्याचं पण बघा असंच असणार आहे, गाईचं बघा, कोल्ह्याचं बघा, मेंढीचं बघा, मानवाचं पण बघा स्ट्रक्चर बाह्यरूप प्रत्येकाचं एकसारखं आहे. कारण आपण सगळ्यांचे आपले पूर्वज एकच आहेत हे सांगण्याचं हे एक पुरावा आहे. हा बघा पुरावा देतो तुम्हाला की आपल्या सगळ्यांचा पूर्वज एकच आहे. बघा तुम्हाला मी सांगतो एव्हिडन्सेस हा खूप मोठा मॉर्फॉलॉजिकल बाह्यरूपी पुरावा आहे हा की आपल्या सगळ्यांचं पूर्वज एकच होतं आणि त्यामुळे तर आपल्या सगळ्यांचं असं स्ट्रक्चर एक आहे. माऊथचं स्ट्रक्चर एक आहे, नॉस्ट्रिलचं स्ट्रक्चर एक आहे, डोळ्यांची पोझिशन एकच आहे. अजून काय तर इयर पिना. इयर पिना म्हणजे काय? कानाचे स्नायू. बरोबर. कानाचे स्नायू बघा आपल्या अशा पद्धतीने प्रत्येकाचे बघा कान असेच असतात बऱ्यापैकी. इथं जे आपण आतमध्ये पाहतो इयर पिना प्रत्येकाचा जो कान आहे ना तो बऱ्यापैकी काय आहे एकसारखाच आहे. इयर पिना म्हणतो आपण ते स्ट्रक्चर प्रत्येक ह्याच्यामधल्या जे दिसत आहेत त्या प्रत्येकाचं एकसारखं आहे. आणि ह्याच्यात तुम्ही ह्युमनला ठेवून पहा आपल्या डोक्याच्या हितात असे प्रत्येकाचे कान आहेत. तर इयर पिना हे पण सांगतं की तुम्ही सगळे एकच होता, तुमच्या सगळ्यांचं पूर्वज एकच होतं हे सांगतंय इयर पिना. त्याच्यानंतर पाचवं जे आहे ते थिकली डिस्टर्ब्ड हेअर. बरोबर. थिकली डिस्टर्ब्ड हेअर. हेअर म्हणजे केस. प्रत्येक सजीवाच्या बॉडीवर पहा केस आहेत. आपल्या ह्युमन बिईंगच्या पण प्रत्येक हातावर, पायावर, नाकावर, चेहऱ्यावर सुद्धा प्रत्येक ठिकाणी केस असतात. बरोबर. हे तर पण पहा सगळ्या ठिकाणी काय आहेत केस आहेत. केसांचा प्रकार वेगवेगळा असेल, त्याला वेगळं नाव असेल. आपण म्हणजे मेंढीच्या केसाला आपण लोकर म्हणतो, पक्ष्यांच्या केसांना आपण पिसं म्हणतो, पण मानवाच्या केसाला आपण केस. पण हे जे आहे प्रत्येकाचे जे हेअर्स आहेत प्रत्येकाच्या बॉडीवर हे सुद्धा सांगतं की आपल्या सगळ्यांचं मूळ एकच आहे. बरोबर. अशा पद्धतीने प्रत्येकाच्या बॉडीवर सुद्धा केस आहेत. ह्यांच्या पण बॉडीवर, ह्यांच्या पण बॉडीवर, ह्यांच्या पण बॉडीवर. का असं? कारण तुम्ही सगळे एकाच पूर्वजापासून आलेला आहात. तुमच्या सगळ्यांचं पूर्वज एकच आहे. हे कालाचा विषय आहे का? गेल्या वर्षीचा विषय आहे का? 2 वर्षापूर्वीचा विषय आहे का? 2 वर्षापूर्वी आपण सगळे एकच होतो. कोट्यवधी वर्षापूर्वी, अब्जावधी वर्षांपूर्वीचा हा विषय आहे. हळूहळू हळूहळू बदल होत गेले, हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि मग आपण आता अशा सगळे विविध प्रकारच्या स्पेसीस तयार झाल्या, विविध प्रकारच्या जाती प्राण्याच्या तयार झाल्या. पण हे सांगतं तुमच्या सगळ्यांचं पूर्वज मात्र एकच होतं, आपल्या सगळ्यांचं अँसेस्टर एकच होतं. कारण आपण जर आता बघितलं वेगवेगळ्या जातींचा विचार केला तर तोंडाची रचना, डोळ्याचे स्थान, बरोबर, नॉस्ट्रिलची रचना म्हणजे नागपुड्यांची रचना, इयर पिना म्हणजे कानाचे स्नायू जे आहेत आपल्या, थिकली हेअर जे आहेत आपले डिस्टर्ब्ड हेअर म्हणजे जे आपले केस आहेत असे प्रत्येक आपल्या बॉडीवर जे केस आहेत आपल्या शरीरावर हे सगळं सांगतं की तुमच्या सगळ्यांच्या अँसेस्टर, तुमच्या सगळ्यांचा पूर्वज एकच होता. त्यामुळे तर असं या ठीक आहे. पूर्वजांपासून तर विषय असतो ना. म्हणजे समजा जर एखादं उंची जर समजा कमी असेल एखाद्या पालकांची तर मुलं सुद्धा कमी उंचीची असतात. जर पालकांचा कलर जर सावळा असेल तर मुलं सुद्धा सावळ्याच रंगाचे असतात. पालकांचा म्हणजे आई वडिलांचा जर रंग थोडासा गोरा असेल तर मुलं सुद्धा गोरी असतात. म्हणजे पूर्वज काहीतरी आहे ना, पूर्वजांचा विषय आहे. एखाद्या समजा पूर्वजांना विशिष्ट आजार असेल तर तो मुलांना पण तसा आजार पुढं अनुवंशिकतेने आजार जडतो. आपण हे सुद्धा गेल्या वर्षी सगळं शिकलोय 9वीला. म्हणजे पूर्वजांवर काहीतरी डिपेंड आहे ना. मग हे काय सांगतं तुमच्या सगळ्यांचं स्ट्रक्चर कसं आहे एकसारखं. कुत्रा घ्या, मांजर घ्या, गाय घ्या, शेळी घ्या, मानव घ्या, डोळ्यांचे स्थान कसं काय, नॉस्ट्रिलची रचना कशी काय, कानाचे स्नायू काय, बॉडीवरले हेअर काय सांगतात. तुमच्या सगळ्यांचं मूळ ओरिजिन पूर्वज हे एकच आहेत. हे झालं ॲनिमल्सच्या बाबतीत. आता आपण बघूयात प्लांट्सच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. ठीक आहे. प्लांट्समध्ये काय काय गोष्टी साधर्म्य बाह्यरूप जर आपण बघितलं, झाड जरूर वेगळं असेल. झाड असेल पिंपळाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, आंब्याचं झाड असेल, चिक्कूचं झाड असेल, पेरूचं. पण झाडामध्ये पण जर आपण बाह्यरूप पाहिलं प्रत्येकाचं तर ते आपल्याला एकसारखंच दिसतं. जरूर ते पेरू असेल, जरूर ते केळी असेल, जरूर ते संत्री असेल, जरूर ते आणखीन वेगळं काय असेल, चव वेगळी असेल, स्ट्रक्चर त्या फळाचं वेगळं असेल. आंबा जर समजा वेगळा असेल तर त्या ठिकाणी चिक्कू पूर्णपणे गोल असेल. बरोबर. केळी आणखी वेगळ्या प्रकारचा शेप त्याचा असेल. पण जरी समजा असं असलं तरी सुद्धा या प्रत्येकाचं बाह्यरूप त्याने जर आपण लिफ्स पाहिलं आणखीन कशाचं आपण बघूयात. आपण ह्याच्यामध्ये पान म्हणजे प्लांट्सच्या बाबतीत लीफ शेप. लीफ शेप म्हणजे काय, पानाचा आकार बघा. बरोबर. झाडाच्या पानांचा आकार बघा. त्याच्यानंतर लीफ व्हेनेशन, शिराविन्यास बघा. शिराविन्यास, शिराविन्यास म्हणजे काय, शिराविन्यास म्हणजे झाडाच्या पानाच्या शिरा, झाडाच्या पानामध्ये असलेल्या वेन्स त्या बघा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा लीफ पेटिओल. लीफ पेटिओल म्हणजे काय, देठ बघा, देठ. झाडाच्या पानाच्या शिरा बघा आणि झाडाच्या पानाचा आकार बघा. हे सांगतं प्रत्येक झाड जर एकसारखं असेल, प्रत्येक झाडाचं पान जर एकसारखं असेल तर हे सगळे
एकाच पूर्वजापासून आलेत. हे सगळ्यांचे अँसेस्टर एकच आहे, या सगळ्यांचं ओरिजिन एकच आहे. बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला सांगतो आणि मग आपला विश्वासच बसला पाहिजे, अरे चा आपण सगळ्यांचं पूर्वज, आपल्या सगळ्यांचं पूर्वज एकच आहे. हा पुरावा आहे मॉर्फॉलॉजिकल. पुन्हा एकदा बघा, झाडाचं पान जर विचार केला तर असं देठ असतं. बरोबर, काही झाडाचं पान अशा शेपचं असतं पा, ठीक आहे, अशा त्याच्या शिरा असतात अशा, ठीक आहे. काय काय झाडाचं पान असा देठ आहे जरूर, पण त्या झाडाचं पान असे बघा, आपट्याचं पान थोडंसं तुम्ही पाहिलं तर असं आहे, ठीक आहे. काही झाडांचं पान अगदीच पूर्ण असं आहे, ठीक आहे. पण हे जे काय आहे हे देठ, ह्याचं स्ट्रक्चर पहा तुम्ही, प्रत्येक पानाचं देठ जे आहे ते एकसारखंच आहे. म्हणजे हेच फांदीला असं पान असतं बऱ्यापैकी. प्रत्येक झाडामध्ये आपण जर पाहिलं, बऱ्याचशा झाडांमध्ये आपण पाहिलं तर उदाहरण देता येईल आपल्याला की असं आहे. काय काय झाडांचं पान डायरेक्ट असं असतं बघा, म्हणजे तुम्ही जर पेरूचं झाडाचं पान पाहिलं तर ते डायरेक्ट असं आहे, ठीक आहे. पण इथे देठ तर आहे जरूर, म्हणजे लीफ पेटिओल हे सांगतं की प्रत्येकाचं एकच आहे. म्हणजे प्रत्येक झाडाचा जे काय देठ आहे तो प्रत्येक झाडाचा देठ असाच असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जो शेप आहे, आकार बघा ना, आकार काही झाडांचं पान असं तुम्हाला कधी सर्क्युलर दिसलं? बऱ्यापैकी नाहीच आहे ना. झाडांचं पान तुम्हाला कधी असं दिसलं नुसतंच? बऱ्यापैकी नाहीये. सगळ्या झाडांचं तुम्हाला असंच दिसणार आहे, ठीक आहे, अशा रीतीने. त्याच्यानंतर व्हेनेशन बघा, शिरा, प्रत्येक झाडाच्या व्हेनेशन अशाच आहेत, अशाच झाडाच्या सगळ्या काय आहेत, शिरा आहेत. हे सगळं सांगतं अरे चा, जरी झाड पेरूचं असेल, जरी झाड आंब्याचं असेल, जरी झाड ते पिंपळाचं असेल पान, जरी ते पान वडाचं असेल, तरी सुद्धा प्रत्येक झाड जे काय आता दिसतंय त्या सगळ्यांचा पूर्वज मात्र एकच होता. बरोबर, आपण जे काल पाहिलं ना, समुद्रामध्ये सुरुवातीला प्रोटोप्लाझम तयार झाला, त्याच्यानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले, ते ऑर्गॅनिझम डिवाइड होत गेले, नॅचरल सिलेक्शनला त्यांनी रिस्पॉन्स दिला, त्याच्यानुसार त्यांनी तसे जगले, त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये तसे बदल होत गेले. लॅमार्क आणि डार्विन यांनी इतकं छान सांगितलंय, पुढे आपण पाहणार आहोत हे सगळे 6 एव्हिडन्सेस झाल्यानंतर, की लॅमार्कने नक्की काय सांगितलं, डार्विनने नक्की काय सांगितलं, प्राण्यांमधला बदल कसा होत गेला. खूप छान सांगितलंय, आपण ते पुढे पाहणारच आहोत. बरोबर, पण हा एक पुरावा, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, बाह्यरूपीय पुरावा सांगतो अरे तुम्ही सगळे जरी आता वेगवेगळे दिसत असला, एक भुकतंय, एक म्याव करतंय, एक हंबरतंय, एक ओरडतंय, एक बोंबलतंय, एक बोलतंय, जरी आता असं असलं तरी पण तुमच्या सगळ्यांचं पूर्वज मात्र एकच होतं. जरी आता समजा एखादं मटण खातंय, मांस खातंय, जरी समजा एखादा आता गवत खातंय, जरी समजा एखादा आता भाकरी खातंय, तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांचं पूर्वज मात्र एकच होतं. जरी समजा आता एखादा आंबा देत असेल, जरी समजा एखादा आता त्या ठिकाणी चिक्कू त्याला येत असेल, एखाद्याला फळच येत नाही, आणखीन जर समजा काय असेल, एखाद्याला उंची वाढते, एखादं खुरटच राहतंय, असे जरी झाडं असतील, या सगळ्यांचं मूळ मात्र एकच आहे. कारण दिसायला बघा, बाह्यरूप बघा, त्याचं बाह्यरूप, त्याची मॉर्फॉलॉजी बघा, ते सगळे एकसारखे आहेत. हा आहे पुरावा पहिला पुरावा आहे की आपल्या सगळ्यांचे अॅन्सेस्टर एकच होतं. इव्हॅल्युशनच्या एव्हिडन्स मधला हा सगळ्यात मोठा पुरावा मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. प्रत्येक ह्याच्यामध्ये लिप शेप, लिप व्हेनेशन, पेटिओल. प्लांट्समध्ये विचारात घेतलं आपण, ॲनिमल्समध्ये आपण काय काय विचारामध्ये घेतलं, स्ट्रक्चर ऑफ माउथ, बरोबर, त्याच्यानंतर पोझिशन ऑफ आईज, डोळ्याची रचना, डोळ्याचं स्थान, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, नागपुड्यांची रचना, इयर पिना, कानाचे स्नायू, अँड दॅन हेअर, डिस्टर्ब हेअर म्हणजे आपल्या बॉडीवरले जे काही हेअर आहेत, केस आहेत, ते हे सगळं सांगतं. तुमचं बाह्यरूप सारखं दिसतंय याचा अर्थ तू सुद्धा म्हणजे कुत्रा, गाय, शेळी, मेंढी, कोल्हा, वाघ, ह्युमन म्हणजे मानव, तुम्ही सगळे एकाच पूर्वजापासून आलेला आहात. बरोबर, पुरावा मॉर्फॉलॉजिकल पहिला पुरावा झाला. आपण आता बघूयात दुसरा पुरावा, तो आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. दुसरा कुठला पुरावा आहे, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे, याला मराठीमध्ये म्हणायचंय शरीरशास्त्रीय पुरावा. काय म्हणायचं याला, शरीरशास्त्रीय पुरावे. नंतर शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे काय, शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे काय, तर बॉडी कशी बनली, बॉडीचं आपले जे काही सगळे शरीर आहे ते कसं बनलंय, हा पुरावा शिकण्या अगोदर मी तुम्हाला एक मिस्टेक सांगतो. आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे, प्रत्येकाच्या मराठी मीडियमच्या पण पुस्तकामध्ये आहे आणि इंग्लिश मीडियमच्या पण पुस्तकामध्ये आहे. जी तुम्हाला फिगर दिसते त्या फिगरमध्ये जी दुसरी फिगर दिसते ब्ल्यू कलरमध्ये, तिथं खाली लिहिलंय कॅट्स फोरलेग म्हणजे मांजराचा पुढचा पाय. बरोबर, मांजराचा पुढचा पाय. तर तिथं ते चुकून झालंय आपल्या बोर्डाकडून, बालभारतीकडून. तर तुम्हाला काय करायचं, तिथं कॅट्स फोरलेग खोडून तिथं ऑक्स फोरलेग करायचे. म्हणजे तो मांजरीचा पाय नसून तो पाय आहे बैलाचा. मराठीमध्ये लिहायचं बैलाचा पुढचा पाय.
म्हणजे काय असं हिथं पण आणि हिथं सुद्धा ह्या पॅराग्राफमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल पहा, अशा रीतीने तुम्हाला ती मिस्टेक दुरुस्त करायची की हा पाय मांजराचा नसून हा बैलाचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. चला आता आपण सुरुवात करूयात. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, आपल्या एव्हिडन्सेस पुरावाचा मधला दुसरा पुरावा आपण देतोय. आपण सांगतोय पटवून, आपलं सायन्स सांगतोय पटवून जगाला, आपलं विज्ञान सांगतंय जगाला, अरे आपल्या सगळ्यांचं मूळ एकच होतं. आपण सगळे जे आहोत ना, ही सगळी सजीव सृष्टी ना, ही एकाच अँसेस्टर, एकाच पूर्वजापासून तयार झाली. ह्याला आपलं सायन्स पुरावा देतंय आणि त्यातला पुरावा आपण दुसरा बघतोय. ॲनाटॉमिकल म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावा. बरोबर, काय सांगितलंय बघा त्याच्यामध्ये. जर समजा आपण विचार केला ह्युमन म्हणजे मानव, विचार केला ऑक्स म्हणजे बैल, विचार केला बॅट म्हणजे वटवागुळ, व्हेल म्हणजे काय आपला मासा जो आहे आपल्या पाण्यामधला देव मासा, यांचा जर आपण विचार केला, मानव, बैल, वटवागुळ आणि देव मासा यांचा जर विचार केला तर त्यांच्या जे काय बॉडी पार्ट्स आहेत त्यांच्या बॉडी पार्ट्समध्ये वरवर जर आपण पाहिलं तर वेगवेगळं दिसतं बघा. वरवर जर पाहिलं, मानवाचा विचार केला तर मानवाचा हात वेगळा आहे, म्हणजे ह्युमन मानवाचा जो हात आहे तो निश्चितपणे वेगळा आहे. कोणापेक्षा? बैलाच्या पुढच्या पायापेक्षा. बैलाच्या पुढच्या पायापेक्षा तो हात निश्चितपणे वेगळा दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर बॅट, वटवागुळ जे आहे आपले वटवागुळ, बरोबर, वटवागुळात जे पर असतात म्हणजे जे पंख असतात दोन, त्यातला तो एक पंख वरवर जर पाहिलं, हाताचा आणि त्या पंखाचा काही संबंध नाही. वरवर जर पाहिलं, मानवाचा हात आणि बैलाचा पाय काही संबंध नाही. आणि देव मासा जो कल्ला आहे, देव मासाचा म्हणजे व्हेल माशाचा जो त्याचा कल्ला आहे, त्याला मराठीमध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लिपर. इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लिपर, म्हणजे तो देव माशाचा जो पर असतो तो. त्याच्यानंतर चर्पपर म्हणजे वटवागळाचा जो पंख आहे त्याला म्हटलंय इंग्लिशमध्ये, त्याला म्हणायचंय पॅटेजियम. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचंय? पॅटेजियम. वटवागळाचा पॅटेजियम, ऑक्सचा फोरलेग पुढचा पाय आणि मानवाचा हँड. बरोबर, ह्याचा हँड म्हणजे हात, ऑक्सचा फोरलेग म्हणजे पुढचा पाय, बॅटचं पॅटेजियम. पॅटेजियम म्हणजे चर्मपर म्हणतात त्याला, म्हणजे जे दोन वटवागळाला पंख असतात बघा तसले वटवागुळ ते. ठीक आहे. व्हेल म्हणजे मासा, माशाचा फ्लिपर. फ्लिपर म्हणजे काय? पर, माशाचा पर. हे जर आपण पाहिलं वरवर, कुणीच म्हणणार नाही त्याच्यामध्ये साधर्म्य आहे, कुणीच म्हणणार नाही त्यांच्यामध्ये समानता आहे. पण ठीक आहे, अजून पुढं काय? प्रत्येकाचा यूज पण वेगवेगळा आहे. मानव आपल्या हाताचा उपयोग बरेचसे आपली कामं करण्यासाठी करतो, क्रियाक्रम करण्यासाठी करतो. मानव आपल्या हाताचा उपयोग, बरोबर, मी आता हाताचा उपयोग करतोय, तुम्हाला शिकवतोय, हातानेच मी लिहितोय, हातानेच मी पुस्तक उचललंय, हातानेच मी आणखी माझ्या सर्व क्रिया करतो. म्हणजे मानव आपल्या हाताचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींसाठी करतो, बरोबर. पण बैल मात्र त्या फोर लेगचा उपयोग चालण्यासाठी करतो, बरोबर. जर समजा उकरायचं असेल आणखीन काय तर त्याच्या खुरांनी तो उकरतो बैल. बॅट म्हणजे वटवागुळ त्याच्या त्या पंखांचा उपयोग हवेमध्ये उडण्यासाठी करतं. तर व्हेल म्हणजे देव मासा जो आहे तो त्या फ्लिपरचा उपयोग, त्याच्या त्या परांचा उपयोग पाण्यामध्ये पोहण्यासाठी करतो. म्हणजे प्रत्येकाचा यूज सुद्धा वेगवेगळा आहे, प्रत्येक दिसायला सुद्धा वेगवेगळे. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, बाह्यरूपीय पुरावा आपण अगोदर पाहिला, पण इथं तर हे दिसायला पण वेगवेगळे. मॉर्फॉलॉजीचा ह्याचा काही संबंधच नाही. शक्य आहे का? मानवाचा हात, बैलाचा पुढचा पाय, वटवागळाचा तो पंख आणि देव माशाचा पर, किती वेगवेगळे बा. दिसायला तर वेगवेगळे, सोडून द्या विषय. कार्य पण वेगवेगळे, फंक्शन पण प्रत्येकाचं वेगवेगळे. प्रत्येकाचं फंक्शन, हाताचं फंक्शन वेगळे, बैलाच्या पुढच्या पायाचं त्याच्यासाठीचं फंक्शन वेगळे, बॅट वटवागळाचं फंक्शन वेगळे, वेलचं वेगळे. पण जर आपण त्याची ॲनाटॉमी पाहिली, जर आपण त्याचं शरीरशास्त्र पाहिलं, म्हणजे वरचं जे मांस आहे, वरची जी स्किन आहे, ती जर आपण काढून टाकली तर आपल्याला हे अशा रीतीने दिसणार आहे पहा, बरोबर. दिस ॲनाटॉमी ऑफ दॅट ऑल, बरोबर. या सगळ्यांची ही ॲनाटॉमी आहे. ॲनाटॉमी म्हणजे काय? ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शरीरशास्त्र. जर आपण पाहिलं तर मानवाच्या हाताचा असा सांगाडा असतो, हाडांची रचना अशी असते, बोन्सचं स्ट्रक्चर असं असतं, बोनचा शेप असा असतो, ऑक्सचं फोरलेग, बैलाचा पुढचा पाय असा असतो, वटवागळाचा पर आपण जर पाहिला चर्मपर तो असा असतो, आणि त्याच्यानंतर जे आपलं व्हेल मासा आहे त्याचं अशा पद्धतीने त्याचं फ्लिपर म्हणजे त्याचा पर असतो. विचार करा, पहा, प्रत्येकाचं स्ट्रक्चर मात्र एकसारखंच आहे. जरी तो बॅट असला, जरी ते वटवागुळ असलं, जरी तो बैल असला, आणि जरी समजा तो देव मासा असला, जरी तो मानव असला, दिसायला जरी वर जर आपण पाहिलं तर ते वेगवेगळं दिसत असलं, जरी समजा त्यांचं फंक्शन म्हणजे कार्य वेगवेगळं असलं, तरी त्यांची ॲनाटॉमी सांगते, त्यांचं शरीरशास्त्र सांगतं अरे ते मात्र एकसारखं आहे. त्यांची ॲनाटॉमी सांगते ते सगळे हाडांचं स्ट्रक्चर जे काय आहे ते सगळं एकसारखं आहे. याचा अर्थ
आम्ही सगळे एकाच अँसेस्टर पासून आहोत, आम्ही सगळे एकाच पूर्वजाची लेकरं आहोत आणि मग आमच्या सगळ्यांचं पूर्वज एकच आहे हे सांगणारा हा ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, बरोबर, हे सांगणारा हा शरीरशास्त्रीय पुरावा. ते आपलं सायन्स सांगतं. अरे तुम्ही वरवर काय पाहता, तुम्ही त्याचे कार्य काय बघता. मानव हाताने त्याचे कार्य करतो, मानव हाताने त्याचा हाताचे उपयोग वेगळे आहेत, बैलासाठी त्याच्या पुढच्या पायाचा उपयोग वेगळा आहे, चालण्यासाठी वगैरे आहे. बॅटचा पॅटेजियम, बॅटचा जो काय चर्मपर येतो त्याला हवेमध्ये विहार करण्यासाठी उपयोग करतो आणि पाण्यामध्ये पोहण्यासाठी देव माश्याचा पर त्याला मदत करतो. कार्य जरूर वेगळे आहे, पण त्याचं शरीरशास्त्र जर आपण जाणून घेतलं, त्याची स्किन जर बाजूला केली तर आपल्याला त्याचं हाडांचं स्ट्रक्चर ऑफ बोन, बरोबर, आणि बोनी जॉईंट, हाडाचे जे काही जॉईंट आहेत ते जर आपण पाहिले प्रत्येकाचे एकसारखे दिसतात. याचा अर्थ अरे तुमच्या सगळ्यांचं बोनी जॉईंट एकसारखं कसं काय, तुमच्या प्रत्येकाच्या हाडांचा शेप एकसारखा कसं काय, तुमच्या सगळ्यांच्या हाडांचं स्ट्रक्चर एकसारखं कसं काय. कारण आपल्या सगळ्यांचं पूर्वज एकच होतं, आपल्या सगळ्यांचं अँसेस्टर एकच होतं हे सांगणारा आपला दुसरा पुरावा ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावा. ठीक आहे, म्हणून अशा पद्धतीने आपलं सायन्स सांगतं अरे आपल्या सगळ्यांचं अँसेस्टर एक आहे, आपल्या सगळ्यांचं पूर्वज एक आहे. अशा पद्धतीने हे असे 6 ते 6 एव्हिडन्स आपल्याला बघायचे. आपण आज फक्त 2च पाहिले, बाह्य रूप काय सांगतं आणि शरीरशास्त्र काय सांगतं, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस आणि मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आज आपण पाहिले आहेत. बाकीचे एव्हिडन्सेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आतापर्यंत इतकंच, धन्यवाद.